रिक्षा चालकांना मराठी सक्तीच्या वादावर आज एक महत्त्वाची बैठक आहे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही बैठक बोलावली आहे। मराठी अनिवार्य कशी करावी याबाबत या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे, मंथन होणार आहे। रिक्षा आणि टॅक्सी संघटनांचे प्रतिनिधी या बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत। शशांक राव, संजय निरुपम सुद्धा या बैठकीला सहभागी होणार आहेत, बैठकीत येणार आहेत असं कळतंय। तर रिक्षा चालकांना मराठी भाषा सक्तीच्या वादावर आज ही महत्त्वाची बैठक होणार आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मंत्रालयामध्ये आपल्या दालनात या बैठकीचं आयोजन केलंय। रिक्षा टॅक्सी युनियनचे अध्यक्ष शशांक राव आणि संजय निरुपम यांच्यासह विविध रिक्षा संघटनांचे प्रतिनिधी सुद्धा उपस्थित राहणार आहेत। या बैठकीमध्ये अमराठी रिक्षा चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी याबाबत मंथन होणार आहे। या आधीच मराठी सक्तीवरून शिवसेनेमध्ये 2 गट पडल्याची चर्चा आहे, त्यामुळे या बैठकीमध्ये संजय निरुपम काय भूमिका घेतात याकडे लक्ष असेल आणि शशांक राव यांचा विरोध मावळणार का याकडे सुद्धा लक्ष असेल। ते रिक्षा चालकांना मराठी सक्तीच्या निर्णयाविरोधात शशांक राव हे आक्रमक झाले। शशांक राव यांची गोरेगावमध्ये एक सभा होणार आहे आणि शशांक राव यांच्या संघटनेचा मराठी सक्तीच्या निर्णयाला विरोध आहे। ऑटो रिक्षा टॅक्सीमेन्स युनियनची आज सभा आहे आणि या सभेमध्ये शशांक राव काय नेमकी भूमिका मांडतात याकडे लक्ष असणार आहे। तर या संदर्भातली आणखी एक आज महत्त्वाची घडामोड ती म्हणजे मनसेच्या गोटामध्ये संजय निरुपम यांना भिडणाऱ्या मनसैनिकांचा आज गौरव होणार आहे आणि त्या 11 मनसैनिकांचा शिवतीर्थवर आज सत्कार होणार आहे। राज ठाकरे, अमित ठाकरे त्यांचा सत्कार करणार आहेत। दहिसरमध्ये हे मनसैनिक भिडलेले होते आणि शिवतीर्थवर आज त्यामुळे त्यांचा सत्कार होणार आहे। मराठी सक्तीवरून दहिसरमध्ये शिवसेना नेते संजय निरुपम आणि मनसैनिक आमनेसामने आले होते। 2 दिवसांपूर्वीची घटना आहे। मराठी सक्तीला संजय निरुपम यांनी विरोध केला आणि त्यानंतर संतप्त मनसैनिकांनी निरुपम यांच्या विरोधात आंदोलन केलं होतं आणि मनसैनिकांनी संजय निरुपम यांच्या गाडीवर यावेळी दगडफेक केली, त्यांच्या गाडीच्या टायरची हवा काढली होती। गाडीवर हल्ला करणारे हेच ते 11 मनसैनिक आहेत, त्यांचा आज गौरव होणार आहे आणि सर्व 11 मनसैनिकांचा राज ठाकरे, अमित ठाकरे शिवतीर्थवर सत्कार करणार आहे। तर या सर्व घडामोडींवर आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख लक्ष ठेवून थेट जाऊया ओमकडे। ओम, महत्त्वाची बैठक आज मंत्रालयामध्ये होणार आहे, त्यामुळे या बैठकीमध्ये काय होते आणि मंथन कशा प्रकारे होते पाहायचे आपल्याला। दुसरं महत्त्वाचं, शशांक राव यांची सुद्धा आज सभा होणार आहे आणि तिसरं, मनसैनिकांचा आज शिवतीर्थवर सत्कार आहे। काय नेमके तपशील? अनुपमा, खरं तर भाषिक अस्मितेचा मुद्दा पुढे करत पुन्हा एकदा मराठी विरुद्ध अमराठी हा वाद मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात सुरू झाल्याचं शासनाच्या या निर्णयानंतर आपण पाहतोय। मराठी सक्तीचा निर्णय घेतल्यानंतर कुठेतरी एक वाद निर्माण होण्याची चिन्ह या निमित्तानं निर्माण झालेली आहेत। या सगळ्याच घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती आज महत्त्वाच्या घडामोडी मुंबईत घडणार आहेत। एकतर ज्या पद्धतीने तुम्ही सगळ्या घटनांचा उल्लेख केला की आज मंत्रालयामध्ये या संदर्भात बैठक आहे, दुसऱ्या बाजूला शशांकराव यांच्या संघटनेची सभा आहे आणि तिसऱ्या बाजूला मनसैनिकांनी जो काही प्रकार संजय निरुपम यांच्यासोबत केला त्या संदर्भात त्यांचा सत्कार देखील राज ठाकरेंकडनं केला जाणार आहे। एकंदरच जर आपण हा निर्णय पाहिला तर या निर्णयानंतर मुंबईमध्ये मराठी अमराठी वाद प्रकर्षानं जाणवायला सुरुवात झालेली आहे। मराठी भाषेचा पुरस्कार करणाऱ्यांकडनं सातत्यानं हा आग्रह केला जातोय की मराठी भाषेतच रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी बोलावं। दुसऱ्या बाजूला सरकारमध्ये सुद्धा या सगळ्या मुद्द्यावरून 2 मतप्रवाह असल्याचं दिसून येते। शासनाकडनं परिवहन खात्याकडनं हा निर्णय घेण्यात आला असला तरी सुद्धा मुख्यमंत्र्यांनी मात्र सक्ती नको, आग्रही भूमिका नको अशा प्रकारचा सूर लावल्यामुळे सरकारमध्ये 2 मतप्रवाह असल्याचं दिसून आलंय। दुसऱ्या बाजूला ज्या संघटना आहेत त्यामध्ये सुद्धा मतमतांतर असल्याचं या निमित्तानं दिसून येते। त्यामुळे एकंदर हा जर या सगळ्या प्रश्नाची उकल करायला गेलं तर कुठेतरी एक अडचणीचा मुद्दा म्हणून या प्रश्नाकडे पाहिलं जातं। परिवहन मंत्र्यांकडनं सातत्यानं अगदी टू द पॉईंटमध्ये सुद्धा त्यांनी या सगळ्या संदर्भात जेव्हा प्रताप सरनाईकांना हा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा सुद्धा त्यांनी या संदर्भात आग्रही भूमिका घेतली होती आणि रिक्षा चालक कुठल्याही संपावर जाणार नाहीत, हा केवळ पब्लिसिटी स्टंट असल्याचं म्हणत त्यांनी रिक्षा चालकांना एक प्रकारे निर्वाणीचा इशारा सुद्धा दिला होता। त्यामुळे एकंदर मुंबईतलं वातावरण पेटायला तर हळूहळू सुरुवात झाली भाषिक अस्मितेचा मुद्दा पुढे करत। परंतु या मागची एक स्टोरी पाहायला गेलं तर कुठेतरी हे मराठी विरुद्ध अमराठी मतांचं राजकारण सुद्धा सरकारमधल्या 2 पक्षांमध्ये अर्थात भाजप आणि शिवसेनेमध्ये सुरू झाले। त्यामुळे एकंदर चालक संघटना असतील किंवा राजकीय पक्ष असतील किंवा सरकार असेल यांच्यामध्ये चर्चा सुरू झाली असली तरी सुद्धा मुख्यत्वे खरी चर्चा आणि खरा हा मुद्दा मराठी अमराठी मतांच्या एकंदर वादाचा आहे। त्यामुळे शिवसेना भाजपमध्ये अप्रत्यक्षपणे सुरू झालेल्या मतांचं हे राजकारण आणि याला या सगळ्या संघटनांकडनं केला जाणारा विरोध आणि एकंदर आजच्या या सगळ्या घडामोडींमधून नेमकं फलित काय मिळतंय, शासन दरबारी होणाऱ्या बैठकीमधून काही मार्ग काढला जातोय की शासन आपल्या भूमिकेवर ठाम राहिलं
तर मात्र पुढची भूमिका या सगळ्या संघटनांची काय असेल. आपण काही दृश्यांमध्ये हे देखील पाहिलं होतं की मुंबईतून ऑटो रिक्षा चालक हे आपल्या मूळ गावी परत जात आहेत. त्यामुळे अशा पद्धतीचा जर निर्णय संबंधित संघटनांकडून घेण्यात आला तर त्याचे नेमके पडसाद मुंबईमध्ये काय उमटू शकतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. त्यामुळे निश्चितच. मराठी भाषा सक्तीकरणाच्या अस्मितेच्या या मुद्द्यावर आजचा दिवस अनेक अर्थांनी महत्त्वाचं ठरतोय. त्यातून नेमकं फलित काय समोर येते हे देखील पाहणं आता तितकंच महत्त्वाचं आहे. खरे वातावरण तापलेलं असताना या मुद्द्यावरून सुद्धा तर राजकारण तापत चाललेलं आपल्याला पाहायला मिळतंय. एकंदरीतच आज हे तापमान राजकीय कमी होतंय का बैठकीच्या माध्यमातून आपल्याला बघायचंय. हा जरूर लक्ष ठेवून राहा. ओम, वेळोवेळी चर्चा करूया. ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते.